रायपूरमध्ये माओवाद्यांच्या संपूर्ण निर्मूलनासंदर्भात अमित शहांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय बैठक, अनेक राज्यांच्या पोलीस महासंचालकांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित। माओवाद निर्मूलनासाठी रणनीती आखली जाणार। उत्पादन निर्मितीवर सरकारचा मोठा भर, नव्या उद्योगांमधून येत्या काळात मोठ्या संख्येने रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार। नगरच्या सुप्यातील कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची माहिती। संघ सांगेल तेव्हा मी निवृत्त होणार, तर निवृत्ती घेतल्यानंतर सुद्धा माझं कार्य सुरूच राहणार। मोहन भागवतांचं विधान। तर हिंदू व्यक्तीच संघाचा सरसंघचालक बनू शकतो, सरसंघचालकांनी केलं स्पष्ट। सलमान खानचं स्वागत झालं म्हणजे यापुढे मुस्लिमांना संघाच्या कार्यक्रमात खुलं आमंत्रण देणार आहात का? मोहन भागवतांनी स्पष्ट केलं असतं तर बरं झालं असतं। संजय राऊतांचा जोरदार टोला। मुंबईतला मराठी माणूस हा हिंदू हे भाजपला आत्ता कळलं, तर आमच्या दबावापोटीच भाजपाकडून मुंबईत मराठी महापौर। संजय राऊतांचा भाजपावर निशाणा। अजित पवारांच्या अपघाती निधनाचा सुळेंना धक्का, 13वा होईपर्यंत माध्यमांशी बोलणार नाही, सुप्रिया सुळेंची न्यूज 18 मराठीला माहिती। निवडणुकीनंतर ईव्हीएमच्या पेट्या आढळल्या ढाब्यावर। सोलापूरच्या मोहोळमधील धक्कादायक प्रकार, उमेश पाटलांनी जाब विचारल्यानंतर दोन्ही मशीन घेतल्या ताब्यात। संजय राऊतांनी नवनिर्वाचित महापौरांच्या मुंबईला बांगलादेश मुक्त करण्याच्या वक्तव्यावर भाष्य करताना जोरदार टीका केली आहे। घुसखोर बांगलादेशींना देशातून हाकलून लावणं हे शिवसेनेचंही मत आहे, परंतु हे महापौरांच्या हातात नसून देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीत येतं। त्यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोपही केलेत। बांगलादेशात हिंदू मंदिरांवर हल्ले, घरांची जाळपोळ आणि हत्या झाल्याचं नमूद करत अशा स्थितीतही भारत सरकारला बांगलादेशला कोट्यवधी रुपयांची मदत करत असल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय। ही मदत हिंदूंच्या हत्यांना प्रोत्साहन देण्यासारखी आहे का, असा सवालही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारामन यांना केलाय। या मुद्द्यावर त्यांनी भाजपच्या दुटप्पी धोरणावर जोरदार टोलेबाजी केली आहे। महापौरांनी दिल्लीत यायला पाहिजे। बांगलादेशी मुक्त करण्याचं ते जे काय त्यांचं धोरण आहे ते त्यांच्या हातात नसून ते देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्ये। महापौरांना प्रशासकीय अधिकार नसतात, लक्षात घ्या। महापौरांनी मुंबई शहराच्या विकासावर बोलायला पाहिजे। ते पुन्हा हिंदू मुसलमान करणार असतील तर काल व्यासपीठावर सलमान खानला बोलून काय उपयोग झाला नाही असं मी म्हणतो। घुसखोर बांगलादेशांना मुंबई का देशातून हाकलायला पाहिजे, ही आमची भूमिका आहे। पण त्याचं राजकारण जे तुम्ही करताय ते चुकीचं आहे। मी जे म्हणालो की नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारामन त्यांनी भेटलं पाहिजे आणि बांगलादेश विषयी नक्की त्यांची भूमिका काय हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे। बांगलादेशमध्ये गेल्या 1 वर्षापासून ज्या हिंसक दंगली सुरू आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत आमची 450 मंदिरं पाडली, हजारो हिंदू जनतेच्या घरांना आगी लावल्या आणि जवळजवळ 230 ते 240 हिंदूंची हत्या झाली। त्यांना जाळून मारलं, त्यांच्या हत्या झाल्या, त्यांना गोळ्या घातल्या। यावर तुमचे देशाचे प्रधानमंत्री, गृहमंत्री, संरक्षण मंत्री अक्षर काढत नाही। ऐकून घ्या, हे बांगलादेशी घालवायला निघाले आहेत ना महापौर। देशाच्या अर्थसंकल्पाचा जर तुम्ही नीट अभ्यास केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की भारत सरकारनं हिंदूंना मारणाऱ्या बांगलादेशला काही कोटी रुपये मदत केली। मी आकडा सांगेन तुम्हाला, पण बांगलादेशला मदत केली आहे की नाही, का हे का कॉन्ट्रॅक्ट किलिंग केलं का? हिंदूंना मारण्यासाठी पैसे दिले? देशाच्या अर्थसंकल्पात हिंदूंच्या कत्ली करणाऱ्या, हिंदूंची मंदिरं पाडणाऱ्या, हिंदूंच्या घरावरती आगी लावणाऱ्या देशाला नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारामन काही
कोटी रुपये मदत म्हणून देतात आणि याचा वापर हिंदूंच्या हत्येसाठी होतोय. मुंबईच्या महापौरांना जाऊन सांगा तर मी जे म्हणतोय खोटं आहे म्हणून सांगा. हिंदूंच्या कतली करण्यासाठी कोट्यावधी रुपये कालच्या अर्थसंकल्पामध्ये नरेंद्र मोदींनी दिलेले आहेत. ते जे तुमच्या महापौरांना माहीत नसेल ना, दोघांच हिंदू मुसलमान करू नका. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात काल सलमान खाननं हजेरी लावली. यावरून संजय राऊतांनी निशाणा साधलाय. संघाच्या कार्यक्रमामध्ये काल सलमान खानचं स्वागत झालं. यापुढे मुस्लिमांना खुलं निमंत्रण देणार आहात का, असा सवाल त्यांनी विचारला. हिंदू मुस्लिम असा सूडपूर्ण प्रचार केला जातोय, त्यामध्ये संघही सामील आहे. द्वेषपूर्ण राजकारण करण्यामध्ये संघाचेच लोक आहेत. हे सलमान खान पुरतं मर्यादित होतं का, असा टोलाही त्यांनी लगावलाय. सलमान खान होते व्यासपीठावर असं मला कळलं. हे सलमान खानचं स्वागत होतं. एक फार मोठा बॉलिवूड स्टार गर्दी जमवायला, की संघामध्ये यापुढे मुस्लिमांनाही खुलं आमंत्रण आहे. हे फक्त सलमान खान या नटाला आमंत्रण होतं व्यासपीठावर, की संघ शाखांवर यापुढे मुस्लिमांनाही प्रवेश आणि त्यांचं स्वागत आहे का, हे जर मोहनराव भागवतांनी स्पष्ट केलं असतं तर अधिक योग्य झालं. ज्या पद्धतीनं हिंदू मुसलमान असा एक द्वेष आणि सूडपूर्ण असा प्रचार गेल्या काही काळापासून केला जातो, त्याच्यामध्ये संघही सामील आहे. कारण मोदी, फडणवीस, अमित शहा किंवा इतर सगळे लोक जे देशपूर्ण राजकारण करतायत हिंदू मुसलमानांचं, त्यात हे सगळे मूळचे संघाचेच लोक आहेत. त्याच्यामुळे सलमान खान वगैरे इतर अनेक कलाकारांना आपण जे घेतलं आपल्या व्यासपीठावर, माझा एक प्रश्न आहे, हे सलमान खान पुरतं मर्यादित होतं. तो एक मोठा कलाकार आहे आणि लोकांना दाखवावं की सलमान खान सुद्धा आमच्या व्यासपीठावरती आला. सध्या सत्ता आहे, उद्या जेव्हा सत्ता जाईल तेव्हा हे सगळे लोक परत आपल्या व्यासपीठावर येतील का, हा एक फार गमतीचा प्रश्न आहे, जो नंतर तिथे आपापसात चर्चेत माझ्या कानावरती आला. क्या करेंगे भाई, जाना पडता. पण ठीक आहे, सलमान खानला बोलवलं याबद्दल स्वागत. पण या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रभक्त राष्ट्रवादी मुसलमान आहेत, त्यांचं स्वागत करा. महत्वाची बातमी पाहूयात. उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाणार का, या संदर्भातल्या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत. विधानसभेतील संख्याबळाच्या कमतरतेमुळे महाविकास आघाडीची कोंडी झाली आहे. 13 मे 2026 रोजी उद्धव ठाकरेंचा कार्यकाळ हा संपणार आहे. विधान परिषदेच्या 9 जागांपैकी मवियाला एकच जागा मिळणार आहे. अशामध्येच मवियामध्ये राज्यसभेची देखील एक जागा एका पक्षाला तर परिषदेची एक जागा दुसऱ्या पक्षाला द्यावी लागण्याची शक्यता आहे. मवियातील पक्षांना राज्यसभा व विधान परिषदेसाठी तडजोड करावी लागणार आहे. आम्ही माननीय उद्धव साहेबांना ही विनंती केलेली आहे, आम्ही सगळ्यांनी, की आपण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि त्या विधिमंडळामध्ये आपण पुन्हा जाणं हे राज्यासाठी आणि जनतेसाठी आवश्यक आहे. हे आम्ही त्यांना विनंती केली, त्यांनी जावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. मग एकमेकांना मदत महाविकास आघाडी करावीच लागेल, एकमेकांना मदत करावीच लागेल. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि आमची शिवसेना आहे बाळासाहेब ठाकरे. त्याच्यामुळे यापुढे विधान परिषदांच्या निवडणुकांमध्ये किंवा इतर राज्यसभांच्या निवडणुकांमध्ये एकमेकांना मदत करावी लागेल, तरच राज्यसभा आणि विधान परिषदेमध्ये आमचे लोक निवडून येतील. पुढची महत्वाची बातमी. भाजपने मराठी असलेल्या रितू तावडे यांना उमेदवारी दिली आहे. यावरून संजय राऊत यांनी अभिनंदन केलंय. भाजपला कळलं की मुंबईतला मराठी माणूस हा सुद्धा हिंदूच आहे. शिवसेनेने प्रचाराची दिशा ठरवली होती.
मराठी माणूस मराठी अस्मितेला भरभरून प्रेम दिलं. आमच्या दबावापोटी भाजपकडून मुंबईमध्ये मराठी उमेदवार दिला असा टोला देखील संजय राऊतांनी लगावलाय. तर रितू तावडे या पूर्वीच्या काँग्रेसच्याच आहेत. भाजपकडे स्वतःचं असं काहीच नाहीये असंही ते म्हणाले. तावडे यांचं अभिनंदन करतो. भारतीय जनता पक्षाला या निमित्ताने कळलं की मुंबईतला मराठी माणूस हा सुद्धा हिंदू आहे आणि या मराठी माणसानंच देशाच्या स्वातंत्र्याचं आणि हिंदुत्वाचं रक्षण केलेलं. शिवसेनेनं जो निवडणुकीमध्ये प्रचाराची दिशा ठरवली, मराठी माणूस मराठी अस्मिता, आणि मराठी जनतेनं आम्हाला जे भरभरून मतदान केलं शिवसेनेला, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकत्रित, त्या दबावापोटीच भारतीय जनता पक्षाला मराठी महापौर करावा लागला. ऋतू तावडे या मूळच्या काँग्रेसवाल्याच आहेत. भारतीय जनता पक्षाकडे स्वतःचं ओरिजिनल असं काही नाही.